पाणी करून वर्षातून एकदा तरी त्यांनी स्नान केलं पाहिजे. कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं, त्वचा रोग होतात. घाम येतो ना, घाम आला की त्वचा रोग होतात, घामोळ्या येतात. पूर्वीच्या काळामध्ये उवा पडायच्या. कष्ट करायचे शेतकरी ना, कष्ट करायचे. ते कपडे व्यवस्थित वेळेवर धुल्या जात नव्हते. मग त्या कपड्याच्या शिलाईमध्ये, बनेलच्या कोपरीच्या शिलाईमध्ये उवा पडायच्या. मग ते उकळत्या पाण्यात टाकायचे ते कोपरी, त्या उवा माराय करता. तो काळ होता. तर घाम वगैरे येतो, त्यामुळं त्वचारोग होतात. म्हणून त्वचारोग होऊ नये, त्वचेमध्ये सुद्धा रोग प्रतिकार क्षमता निर्माण व्हावी, म्हणून त्याकरता रंगपंचमी, धुरळा साजरा करायचे. धुरळ्याच्या निमित्ताने एकमेकाच्या अंगावर पाणी फेकायचे. पळसाच्या फुलाच्या रंगाचं पाणी असायचं. आता केमिकलचे रंग निघले, ते घातक असतात. खरा रंग पळसाच्या फुलाचा वापरायचा. म्हणजे निसर्गाशी समतोल राखण्याचा किती प्रयत्न केला, अशी संस्कृती जगात कुठं नाही आहे. कोजागरी पौर्णिमेला दुधात चंद्राच्या प्रकाशात दूध आटवतो. अशा प्रकारे असणारी संस्कृती, याच संस्कृतीमध्ये मृत्यूनंतर देखील काही संस्कार जे सांगितलेले आहेत, तसे 16 संस्कार जे आहेत, मृत्यूनंतरचे जे संस्काराला उत्तर क्रिया म्हणतात. मृत्यूनंतर उत्तर क्रिया करतात, दावात करतात, तेराव करतात, श्राद्ध घालतात, महिने घालतात. हे निमित्त श्राद्धाचं आहेत. श्राद्धाच्या निमित्ताने सेवा आहे, परंतु 7 दिवस भागवत झाल्यामुळे या ठिकाणी दहीहंडी टांगली असल्यामुळं काल्याचं कीर्तन करायचं आहे.